Good morning all. In this lecture, we will start our next question, question number 2, function of management. Okay. In last lecture, we were learn our first question, features of management. So features मध्ये आपण काय बघितलं? Management is a continuous process. Management is all pervasive in nature. Okay. Management is a dynamic. Management is a system approach. हे आपण फीचर्सच्या पॉइंट मध्ये लर्न केलेलं आहे. सो जे फंक्शन आहेत हे काय इम्पॉर्टंट आहेत बरं? ह्या बेसवरती हा क्वेश्चन लर्न करायचा आहे. इंट्रोडक्शन. मॅनेजमेंट फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑर्गनायझेशन बिकॉज इट प्ले अ व्हेरी सिग्निफिकंट रोल फॉर स्मूथली कंडक्टिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी. हे फंक्शन जे आहेत हे कशासाठी रन केले जाणार आहेत? तर सिंपल लक्षात ठेवा, स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे कोणत्याही ऍक्टिव्हिटीसाठी जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट फंक्शन रन करणार आहात त्याचा पर्पस काय असणार आहे? स्मूथली कंडक्टिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी. ओके. In every organization, the manager performs certain basic functions. These are broadly divided into 6 categories like planning, organizing, staffing, directing, coordinating and controlling. Okay. So जे important 6 फंक्शन आहेत हे काय केले जातात? तर यूज केले जातात आणि ऍक्टिव्हिटी ह्या स्मूथली कंडक्ट केल्या जातात. इन सिंपल वर्ड, जर तुम्हाला शॉर्ट मध्ये विचारलं व्हॉट इज द पर्पज ऑफ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, तर काय सांगाल? द पर्पज ऑफ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. लक्षात राहील. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय आलं पाहिजे? स्मूथली कंडक्टिंग ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट. Yes, ma'am. Yes, ma'am. Then first, planning. Planning is deciding in advance what is to be done, when it is to be done and how it is to be done. प्लॅनिंग हे कसं असणार आहे? तर वेल इन ऍडव्हान्स करतो आपण. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी फ्युचर मध्ये आपल्याला काय करायची आहे? कंप्लीट करायची आहे. तर त्याचं जे काही प्लॅनिंग आहे हे आपण करंट मध्ये केलेलं असणार आहे. दॅट इज वाय हिअर सेड प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. आपण काय करतो? ऍडव्हान्स ते डिसाइड करतो. व्हॉट इज टू बी डन, व्हेन इट इज टू बी डन, हाऊ इट इज टू बी डन, वेअर इट इज टू बी डन. म्हणजे कशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत ह्या वेल डिफाईन करणं, दॅट मीन्स प्लॅनिंग. इट इज द बेसिकली कन्सर्न विथ द सिलेक्शन ऑफ गोल्स टू अचीव and determine the effective course of action from among the various alternative. आणि मग हे प्लॅनिंग मध्ये काय करतो आपण? Here we select the best alternative for completing or achieving our goals and objective. This involve forecasting, establishing target, developing the policy and program and scheduling the action, procedure, etc. Okay. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय प्लॅनिंग, सो प्लॅनिंगची डेफिनेशन कुंटसनी दिलेली आहे हे थोडक्यात लक्षात ठेवा. ओके. ऑब्जेक्टिव्हला कदाचित विचारतील की प्लॅनिंगची डेफिनेशन कोणी दिलेली आहे किंवा ही डेफिनेशन स्पेसिफिक विचारली जाईल आणि ही डेफिनेशन कोणाची आहे असं सुद्धा क्वेश्चन हे प्रिपेअर होऊ शकतात. सो अकॉर्डिंग टू कुंटस, प्लॅनिंग मीन्स डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. Is it clear? First function. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Second function, organizing. आता ऑर्गनायझिंग या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल म्हणजे आपण इथे काय करतो? एखादी ऍक्टिव्हिटी ही ऑर्गनाइज करणं, दॅट मीन्स ऑर्गनायझिंग फंक्शन. So organizing function of management is preliminary concerned with identifying the tasks involved and grouping them. इथे आपण काय करतो? ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी करतो. हे लक्षात ठेवा. ऑर्गनायझिंग मीन्स ग्रुपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी टू अचीविंग द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. आणि ह्या ग्रुप सोबतच आपण काय करतो? तर प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, ड्युटीज काय आहे ह्या डिस्ट्रीब्यूट करून देतो. सो पुढे काय सांगितलंय बघा. Grouping them into unit and department and defining the duties and responsibility of people in a different position
within each department for well coordinated and cooperative effort in the organization. थोडक्यात लक्षात राहील का? ऑर्गनायझिंग मीन्स शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर ऑर्गनायझिंग मीन्स ग्रुपिंग ऍक्टिव्हिटी and organizing means distribute duties and responsibility among people. Okay. Then third point is the staffing. The objective of staffing is to ensure that suitable people have been appointed for the different position. आता स्टाफिंग मध्ये काय करतो आपण? ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे एम्प्लॉईज आहेत, पण त्या प्रत्येक एम्प्लॉईचं क्वालिफिकेशन, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं स्किल बघून आपण काय करतो? सुटेबल जॉब साठी त्याला अपॉइंट करतो. दॅट मीन्स स्टाफिंग. लक्षात राहील. सो स्टाफिंग मीन्स appointed right candidate at the right time at the right place. In simple terms, so suitable people have been appointed for different positions. It includes the function of recruitment, training and development, placement, remuneration and performance appraisal of the employees. मग या स्टाफिंग मध्ये फक्त डिरेक्टली आपण एम्प्लॉईज ना अपॉइंट करतो का हो? नाही. तर यासाठी सुद्धा स्टाफिंग मध्ये काही सब फंक्शन दिलेले आहेत. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मग फर्स्ट आपण काय करतो? रिक्रुटमेंट करतो. जे फॉर एक्झाम्पल आपल्याला मार्केटिंग डिपार्टमेंट साठी एखाद्या स्टाफची रिक्वायरमेंट आहे, मग आपण काय करणार? ऍड देणार आहोत. दॅट मीन्स रिक्रुटमेंट. मग रिक्रुटमेंट नंतर सिलेक्शन करतो आपण. ओके. मग सिलेक्शन केल्यानंतर तू जर सफिशियंट कॅन्डिडेट असेल तर ओके, आणि जर इनसफिशियंट असेल that time we will provide the training and development facility to concerned people. ओके. आणि मग त्या पीपलचा परफॉर्मन्स कसा आहे हे बघून आपण त्याला रेम्युनरेशन देतो. and performance appraisal, that means evaluation of employees performance. Is it clear? Staffing function clear Yes, झालं ma'am. का? Yes, ma'am. Okay. Then Yes, ma'am. next is directing. The directing function of management includes guiding the subordinate. आता डायरेक्टिंग ह्या वर्डिंग वरून लक्षात येईल तुमच्या. इथे आपण काय करतो? Here we provide proper direction to the subordinate to achieving goals and objective effectively. Right? मग डायरेक्टिंग करणं म्हणजे काय हो? तर काय करतो आपण? त्याच्यावरती सुपरविजन करणार, त्याचा परफॉर्मन्स चेक करणार, देन त्याच्यासोबत इफेक्टिव्हली कम्युनिकेट करणार, ऍज वेल ऍज मोटिवेट देईल. आणि मग त्या एम्प्लॉईजना आपण काय करतो? तर मोटिवेट करतो. ओके. A manager should be good leader. He should be able to command and issue instruction. He should keep a watch on the performance on his subordinate and help them. The manager should also understand the need of subordinate and inspire them. म्हणजे फक्त डायरेक्शन नाही द्यायचं आपल्याला, तर काय करायचं आहे? त्या एम्प्लॉईजला मोटिवेट करायचं आहे. त्या एम्प्लॉईजनी जर गुड परफॉर्मन्स दिला असेल तर त्याला इन्स्पायर करणं, त्याला काही रिवॉर्ड देणं, काही इन्सेंटिव्ह देणं. This is all about directing. Okay. Next point is the controlling. Next function, controlling. This function of management consists of the step taken to ensure that the performance of work is in accordance with the plan. आता तुम्ही म्हणाल कंट्रोलिंग म्हणजे काय? फक्त त्याच्याकडे बघत राहणं म्हणजे कंट्रोलिंग असतं का हो? नाही. So controlling means not only control the activity but also provide the proper direction. हे लक्षात ठेवा. कंट्रोलिंगचं मीनिंग तुम्हाला शॉर्ट मध्ये विचारलं, व्हॉट इज मीन बाय कंट्रोलिंग? तर काय सांगाल? कंट्रोलिंग मीन्स नॉट ओनली कंट्रोल द ऍक्टिव्हिटी बट ऑल्सो प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. आपण काय करतो? त्या एम्प्लॉईजला एक प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम करतो. आणि जर तो कुठे रॉंग वेने जात असेल तर आपण काही सर्टन स्टेप टेकन करतो. ओके. सो काय सांगितलंय बघा पुढे? इट इन्व्हॉल्व एस्टॅब्लिशिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड अँड मेजरिंग द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड सेट. आता हे सेंटेन्स पण फार महत्वाचं आहे. कंट्रोलिंग मध्ये जसं आपण सांगितलं की काय करतायत? ऍक्टिव्हिटी मेजर करतोय आपण. पण कोणत्या ऍक्टिव्हिटी मेजर करतोय? एखाद्या एम्प्लॉईज कडून आपण जे एक्सपेक्टेशन ठेवल्या होत्या ते स्टँडर्ड त्याने अचीव्ह केलेलं आहे का नाही, हे मेजर आपण कंट्रोलिंग फंक्शन मध्ये बघत असतो किंवा चेक करत असतो. इट डिफरन्स आर नोटीस, करेक्टिव्ह स्टेप आर टेकन विच मे इन्क्लूड्स
revision of standard, regulate operation, remove deficiency and improve performance. हा लास्ट पॅरा पण फार महत्वाचा आहे. तो काय सांगायचंय बघा इथे, करेक्टिव्ह स्टेप आर टेकन. करेक्टिव्ह स्टेप कधी येतील, जर एखादा एम्प्लॉईज रॉंग डायरेक्शनने जात असेल किंवा तो त्याचा स्टँडर्ड अचीव करत नसेल तर आपण करेक्टिव्ह स्टेप कडे जातो. सो करेक्टिव्ह स्टेप आर टेकन विच मे इन्क्लूड, मग काय करतोय आपण, रिव्हिजन ऑफ स्टँडर्ड, स्टँडर्डचे एकदा रिव्हिजन करू, रेग्युलेट ऑपरेशन, ऑपरेशनचं रेग्युलेशन करू, रिमूव्ह डिफिशियन्सी, जर काही डिफिशियन्सी येत असतील तर त्या रिमूव्ह करू आणि इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलिंग मध्ये येतात. इज इट क्लिअर कंट्रोलिंग फंक्शन? Yes, ma'am. Yes, ma'am. Then coordinating. Management has to ensure that all the activity contribute to the achieving the objective. म्हणजे आता कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची, फॉर एक्झाम्पल हे जे आपण बाकीचे फंक्शन बघितले, प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, डायरेक्टिंग आहे, स्टाफिंग आहे, कंट्रोलिंग आहे, ह्या सगळ्यासाठी काय महत्वाचं असणार आहे तर कोऑर्डिनेशन. जर प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल, वी कांट अचीव सर्टन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, राईट? दॅट इज वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॅनेजमेंट. And this function is directly or indirectly affect on other function of management also. So these require integration of activity and synchronization of effort. The head of the different department should not treat each other as the competitor. लक्षात येते का इथे काय सांगायचं आहे? सपोज तुमच्या एकाच ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे डिपार्टमेंट आहेत, तर तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधल्या हेड ना ऍज अ कॉम्पिटिटर म्हणून ट्रीट नका करू. वी आर अ कलिग, तुम्ही कलिग आहात किंवा सगळ्यांचा परफॉर्मन्स हा ऑर्गनायझेशनला काय करणार आहे तर रिफ्लेक्ट करणार आहे. सो डिफरंट डिपार्टमेंट शुड नॉट ट्रीट each other as a competitor because the work of every department is important for the organization as a whole. लक्षात येतंय? सो सगळ्या डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स हा ऑर्गनायझेशन साठी महत्वाचा असतो. दॅट इज वाय हियर ऑर्गनायझेशन प्रेफर कोऑर्डिनेशन फंक्शन. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपण शॉर्ट मध्ये एकदा रिवाइज करूया. फर्स्ट सिंपल, एक सपोज एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय प्लॅनिंग, काय सांगाल? Deciding in advance. राईट, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. हे पुढचं सेंटेन्स आहे ते पण येऊ दे. डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. ओके, दिस इज कॉल्ड द प्लॅन. देन ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग विचारलं, इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, ऑर्गनायझिंग मीन्स ग्रुपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्यूट ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, ऑर्गनायझिंग मीन्स ग्रुपिंग ऑफ ऍक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्यूट ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. Then staffing means appointed right candidate at the right time at the right place. That means staffing. Is it clear? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Okay. Directing. Directing मध्ये पण आपण हेच बघितलं. डायरेक्टिंग मध्ये आपण काय करतो? Provide proper direction. So directing function of management includes the subordinate supervising and performance communicate effectively and motivate them. सो सिंपल लक्षात ठेवायचं असेल तर काय ठेवाल डायरेक्टिंग मध्ये? डायरेक्टिंग फंक्शन मीन्स प्रोव्हाइडिंग प्रॉपर डायरेक्शन टू दी सबऑर्डिनेट. दॅट इज वाय हियर मॅनेजर प्रेफर मोटिवेशनल ऍक्टिव्हिटी. मोटिवेशन, मग मोटिवेशन मध्ये सगळ्याच गोष्टी येतात. मोटिवेशन मध्ये इन्स्पायर आला, मोटिवेशन मध्ये रिवॉर्ड आला, मोटिवेशन मध्ये इन्सेंटिव्ह आले, व्हॉट एव्हर. सो एक वर्ड शॉर्ट मध्ये इथे लक्षात ठेवायचा मोटिवेशन. देन कंट्रोलिंग. आता एक लक्षात ठेवा, इथे जर हा सिक्वेन्स विचारला तुम्हाला तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग अँड कंट्रोलिंग. इथे थोडासा सिक्वेन्स माझा हा फिफ्थ पॉइंट आलाय तो लास्ट असेल. कंट्रोलिंग इज द लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. ओके, सो कंट्रोलिंग मध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहोत? कंट्रोलिंग मीन्स नॉट ओनली प्रोव्हाइड controlling means not only control activity but also provide proper direction. But also provide proper direction. असे मेन्शन करू शकता. अदरवाइज कंट्रोलिंग मीन्स
measure actual performance with standard performance. हे एक सेंटेन्स लक्षात ठेवलं तरी चालेल. कंट्रोलिंग means measure actual performance with standard performance. And last, coordinating. Coordinating is very important function of management because this is directly or indirectly effect on other function of management. Coordinating meaning लक्षात ठेवायचं असेल to coordinate the activity. Coordination means to coordinate the activity, to coordinate each other. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So next question start करूया. Question number 3. It's very important question of management. Principle of management. We were learn I think so 11th standard, right? 11th की 12th मध्ये तुम्ही ऑलरेडी लर्न केलेला आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. फक्त इथे आपण तो थोडासा डिटेल मध्ये लर्न करणार आहोत. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट किती प्रिन्सिपल आहे टोटल? 14 प्रिन्सिपल. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हे कोणी इंट्रोड्यूस केलेले आहे? हेनरी फ्युअरने. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी. 14 प्रिन्सिपल इंट्रोड्यूस बाय हेनरी फ्युअर. सो प्रिन्सिपल म्हणजे काय? प्रिन्सिपल रेफर्स टू द फंडामेंटल ट्रूथ. प्रिन्सिपलचं मीनिंग काय आहे? प्रिन्सिपल रेफर्स टू द फंडामेंटल ट्रूथ. इट इस्टॅब्लिश cause and effects relationship between two or more variable under given situation. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादे प्रिन्सिपल सेट करता, फ्रेम करता, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही काही बराच स्टडी केलेला आहे. तुम्ही काय केलेले आहेत? काही कॉजेस इफेक्ट चेक केलेले आहेत, काही व्हेरिएबल चेक केलेले आहेत आणि ते व्हेरिएबल त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, त्यांचा इफेक्ट कसा आहे, त्याच्यावरून प्रिन्सिपल हे सेट केलेले असतात. सो लक्षात राहील. It establishes causes and effect relationship between two or more variable under a particular situation. They serve as a guide. प्रिन्सिपल म्हणजे काय? तर गाइडन्स आहे किंवा गाइड आहे तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन देण्याचं किंवा ऍक्शन घेण्याचं. They serve as a guide to through and action. Thought and action. These principles are derived on the basis of observation and analysis and by conducting experimental study. हेनरी फ्युअरने काय केलेलं आहे? काही कॉजेस अँड इफेक्ट चेक केले, टू व्हेरिएबलचे ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्याच व्हेरिएबलचे काही एक्सपेरिमेंटेशन केले अँड देन प्रिपेअर 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ओके, इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. सो डिटेल बघूया आपण. 14 प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल आहे डिव्हिजन ऑफ वर्क. डिव्हिजन. आता ह्या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल डिव्हिजन म्हणजे काय म्हणतो आपण? डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं बघा की आपण एकच टास्क हा एक म्हणजे खूप लॉंग टास्क आहे आणि एका सर्टन किंवा पर्टिक्युलर पर्सन कडे दिला तर तो अचीव्ह करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. पण तोच जो टास्क आहे हा जर आपण डिफरंट पीपल मध्ये डिवाइड करून दिला वी कॅन इझिली अचीव्ह अवर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, राईट? म्हणून इथे फ्युअर काय सांगतायत तर डिव्हिजन ऑफ वर्कला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. सो काय बघा सांगायचंय बघा इथे. वर्क ऑफ ऑल काइंड्स मस्ट बी डिवायडेड अँड अलोकेटेड टू व्हेरियस पर्सन. सो वर्क काय करायचं आहे इथे? डिवाइड करायचं आहे इन स्मॉलर पार्ट. सिमिलर अँड रिझल्ट इन इफिशियन्सी. सिम्पलर अँड रिझल्ट इन इफिशियन्सी म्हणजेच काय होणार आहे? जेव्हा तुम्ही हे वर्क डिवाइड कराल तेव्हा तुम्हाला रिझल्ट मध्ये इफिशियन्सी ही बघायला मिळेल. अँड help the individual in acquiring speed, accuracy in his performance. So specialization leads to efficiency and economy in spread of businesses. म्हणजे आता डिव्हिजन ऑफ वर्क मध्ये आपण काय केलं? सिंपल विचारलं व्हॉट इज मीन बाय डिव्हिजन ऑफ वर्क. सो काय सांगता आलं पाहिजे? डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. लक्षात राहील. एका सेंटेन्स मध्ये विचारलं व्हॉट इज मीन बाय डिव्हिजन ऑफ वर्क. सो काय लक्षात ठेवाल? Division of work means division of work into smaller parts to various person or allot work to various person. Is it clear? First principle. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Next, authority and responsibility. It also very important principle of management.
अथॉरिटी इज द पॉवर. अथॉरिटी म्हणजे आपण काय म्हणतो, अथॉरिटी एक पॉवर आहे, अथॉरिटी एक राईट आहे टू इन्फोर्स ऑब्लिगेशन. सो रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन. आणि मग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर रिस्पॉन्सिबिलिटी ही ऑब्लिगेशन आहे फॉर परफॉर्मन्स ऑफ द जॉब असाइन. म्हणजे जो काही तुम्हाला जॉब दिलेला आहे हा कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. ऍट द सेम टाइम प्रोव्हाइड अ स्पेसिफिक अथॉरिटी, आणि तुम्हाला अथॉरिटी सुद्धा काही दिलेली असते. अथॉरिटी इज गिवन टू अ पर्सन, ही शुड ऑल्सो बी मेड रिस्पॉन्सिबल. म्हणजे तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखाद्या पर्सन कडे फक्त अथॉरिटी आहे, त्याच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे? असं नाहीये. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जिथे अथॉरिटी आली तिथे रिस्पॉन्सिबिलिटी आली, लक्षात ठेवा. जिथे रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे अथॉरिटी आहे. सो इट शुड ऑल्सो हॅव कनेक्टेड अथॉरिटी, सॉरी कन्सर्न अथॉरिटी इफ एनीवन इज मेड रिस्पॉन्सिबल. आणि कोण ना कोणतरी त्या पर्सन साठी काय असणार आहे, तर ऍक्टिव्हिटी साठी रिस्पॉन्सिबल असेल. आता हे दोन सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलेलं आहे बघा, अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी लीड्स टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर. म्हणजेच काय, जर तुम्हाला फक्त अथॉरिटी दिलेली आहे विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुम्हाला काहीच वर्क दिलेलं नाहीये, फक्त अथॉरिटी दिलेली आहे, तर पर्सनचं बिहेवियर हे कसं होईल, इररिस्पॉन्सिबल बिहेवियर होईल त्याचं. हे लक्षात ठेवा. अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी लीड्स टू इररिस्पॉन्सिबल बिहेवियर अँड रिस्पॉन्सिबिलिटी विदाउट अथॉरिटी मेक द पर्सन इनइफेक्टिव्ह. म्हणजे फक्त तुम्हाला जबाबदाऱ्या, फक्त रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे पण कोणतेच राईट्स दिलेले नाहीये, तर तुम्ही काही जे काही वर्क आहे हे इफेक्टिव्ह नाही करू शकत. म्हणून जिथे अथॉरिटी आहे तिथे रिस्पॉन्सिबिलिटी ही असलीच पाहिजे, जिथे रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे अथॉरिटी सुद्धा असायला आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. आता ह्या पॉइंट मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये अथॉरिटी अँड व्हॉट इज मीन बाय रिस्पॉन्सिबिलिटी. तर काय सांगाल, अथॉरिटी इज द पॉवर अँड राईट, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ऑब्लिगेशन फॉर परफॉर्म द जॉब. ओके, पहिले दोन सेंटेन्स शॉर्ट मध्ये सांगू शकता. आणि ऑब्जेक्टिव्ह साठी हे लास्टचा पॅरा, लास्टचे दोन सेंटेन्स इम्पॉर्टंट. नेक्स्ट, युनिटी ऑफ कमांड. कमांड ह्या वर्ड वरून लक्षात येईल तुमच्या काय आहे बघा, युनिटी ऑफ कमांड. A subordinate should receive order and be accountable to only one boss at a one time. म्हणजे युनिटी ऑफ कमांड मध्ये काय सांगतायत, here subordinate receive order one boss at a one time. म्हणजे तुम्ही एकाच सुपिरियरच्या अंडर, एकाच मॅनेजरच्या अंडर काम केलं पाहिजे आणि त्याचीच ऑर्डर तुम्ही फॉलो केली पाहिजे. त्याच्यासाठीच तुम्ही रिस्पॉन्सिबल हे असणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स रिसीव्ह ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. युनिटी ऑफ कमांड म्हणजे लक्षात आलं का शॉर्ट मध्ये, युनिटी ऑफ कमांड मीन्स रिसीव्ह ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. एका वेळी तुम्ही 10 लोकांची ऑर्डर जर किंवा फॉलो केल्या तर तुमचं वर्क हे इफेक्टिव्ह होऊ शकेल का, नाही. म्हणून युनिटी ऑफ कमांड हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काय करा, एका वेळी एकाच बॉसच्या अंडर काय करा तर काम. A subordinate should not receive instruction from more than one person. परत डिटेल सांगितलेलं आहे थोडं. Subordinate should not receive instruction from more than one person. So dual subordination should be avoided. आणि जे काही dual subordination आहे हे तुम्ही शक्यतो काय करा तर अवॉइड करा. The enterprise discipline, stable and orderly existence. गुड रिलेशनशिप बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. आणि जर तुम्ही युनिटी ऑफ कमांड हे फंक्शन फॉलो केलं, हे प्रिन्सिपल फॉलो केलं, तर नक्कीच त्याचा रिझल्ट कुठे बघायला मिळेल, हियर बिल्ड अप गुड रिलेशनशिप बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेट शुड नॉट रिसीव्ह इन्स्ट्रक्शन फ्रॉम मोर दॅन वन पर्सन. परत ते सांगितलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या बॉसेस कडून ऑर्डर न फॉलो करता एकाच बॉसच्या अंडर काय करा, ऑर्डर ही फॉलो करा. सो ह्या प्रिन्सिपल मध्ये शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायचंय, युनिटी ऑफ कमांड मीन्स रिसीव्ह ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. युनिटी ऑफ डायरेक्शन. आता नेहमी असं सांगितलं जातं की युनिटी ऑफ कमांड आणि युनिटी ऑफ डायरेक्शन हे इंटर रिलेटेड आहे.
किंवा एकमेकांवरती इम्पॅक्ट करणारे आहे. सो काय आहे बघा, युनिटी ऑफ डायरेक्शन. वन हेड वन प्लॅन. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर काय ठेवाल, वन हेड वन प्लॅन. आपल्या माइंड मध्ये खूप सारे विचार असतील तर कोणतीच गोष्ट सक्सेस नाही होत बघा. म्हणून काय सांगितलं जातं, एका वेळी तुम्ही काय करा, एकच प्लॅन डोक्यात ठेवा. वन हेड वन प्लॅन म्हणजे एका पर्सनला खूप सारं वर्क न देता आधी एक वर्क द्या, त्याने ते वर्क कम्प्लीट केल्यानंतरच त्याला दुसरा टास्क द्या. दॅट मीन्स युनिटी ऑफ डायरेक्शन. सो वन हेड वन प्लॅन. Related activities should be grouped together. So effort of all the members of the organization should be directed towards common goals. आणि नक्कीच काय होऊ शकतात यामधून, कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होऊ शकतात. विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन, युनिटी ऑफ ऍक्शन कॅन नॉट बी अचीव्ह. हे सेंटेन्स फार महत्वाचं आहे. विदाउट युनिटी ऑफ डायरेक्शन, unity of action म्हणजेच unity of command. Unity of action cannot be achieved. Unity of command is not possible without unity of direction. म्हणजे unity of command मध्ये आपण काय बघितलं, receive order only one boss. आणि unity of direction मध्ये काय बघतोय आपण, one head one plan. म्हणजेच काय, तुम्ही एका बॉस कडून ऑर्डर काय केली, स्वीकारली, तर त्याच बॉसला तुम्ही रिस्पॉन्सिबल असा. म्हणजेच युनिटी ऑफ डायरेक्शन. म्हणजे तुमच्या माइंड मध्ये फक्त एकच गोल आहे, एकच प्लॅन असणार आहे. म्हणून हे दोन जे प्रिन्सिपल आहेत हे एकमेकांवरती डिपेंडेबल असतात. ओके. नेक्स्ट, ऑर्डर. ऑर्डर मीन्स प्रॉपर अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ थिंग अँड पीपल. आता ऑर्डर म्हणजे ऑर्डर स्वीकारणे नव्हे, तर ऑर्डर म्हणजे काय सांगितलेलं आहे, ऑर्डर मीन्स अरेंजमेंट ऑफ थिंग्स अँड पीपल. म्हणजे जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत ह्याचं प्रॉपर काय करायचं आहे, ऑप्टिमायझेशन करायचं आहे. सो अरेंजमेंट ऑफ थिंग इज कॉल्ड मटेरियल ऑर्डर. तर हे सेंटेन्स लक्षात ठेवा. अरेंजमेंट ऑफ थिंग इज कॉल्ड मटेरियल ऑर्डर अँड प्लेसमेंट ऑफ पीपल इज कॉल्ड सोशल ऑर्डर. व्हॉट इज मीन बाय सोशल ऑर्डर और व्हॉट इज मीन बाय मटेरियल ऑर्डर असं विचारलं जाऊ शकतं. सो सोशल ऑर्डर म्हणजे काय, प्लेसमेंट ऑफ पीपल is called social order and arrangement of thing is called material order. Material order should be safe, appropriate and specific place. म्हणजे अरेंजमेंट जी करायची आहे ही कशी करावी लागेल, तर मटेरियलला प्रॉपर अरेंज करायचं आहे. म्हणजे तुम्ही मटेरियलला सेफ ठेवा, अप्रोप्रिएट असणं महत्वाचं आहे आणि स्पेसिफिक प्लेस मध्ये अपॉइंट करा, म्हणजे अलोकेट करा. सोशल ऑर्डर मीन्स सिलेक्शन अँड अपॉइंटेड ऑफ द मोस्ट सुटेबल पर्सन ऑन द सुटेबल जॉब. आता सिस्टमॅटिक करायचं आहे. म्हणजेच काय, सोशल ऑर्डर म्हणजे काय म्हटलं आपण, प्लेसमेंट ऑफ पीपल. प्लेसमेंट ऑफ पीपल म्हणजे काय म्हणतो, अपॉइंटेड राईट कॅन्डिडेट ऍट द राईट प्लेस. तरच तुमचं प्लेसमेंट ऑफ पीपल हे ओके असेल किंवा सफिशियंट असेल, इफेक्टिव्ह असेल. ऑर्डर लक्षात आलं का. ऑर्डर मीन्स अरेंजमेंट ऑफ थिंग अँड people. Order means proper and systematic arrangement of thing and people. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. आता मला सांगा बरं, ऑर्डर म्हणजे काय. ऑर्डर Proper and systematic arrangement of things and people. very good. Proper and systematic arrangement of things and people. So material order म्हणजे काय. Material order means Arrangement of things. very good. And social order means Placement of people. very good. Placement of people. Good. Next Upon. next is a equity. Equity means equal treatment. So equity means combination of fairness, kindness and justice. म्हणजे तुम्ही काय करा, तर सगळ्या एम्प्लॉईजना इक्वली ट्रीट करणं फार महत्वाचं आहे. तरच तुम्ही काय करू शकता, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे इफेक्टिव्हली आणि इझिली अचीव्ह करू शकता. दॅट इज वाय हिअर फ्युअल सेड
Equity means combination of fairness, kindness, and justice. The employees should be treated with the kindness and equity is the occasion of expected of them. They should give similar treatment to people to the similar position. लक्षात येत आहे? म्हणजे सपोज लोअर लेवलला एम्प्लॉईज आहे तर त्या लोअर लेवलच्या एम्प्लॉईजना सगळ्यांना सेम ट्रीटमेंट देणं महत्वाचं आहे. मिडल लेवलला जे एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांना इक्वली ट्रीटमेंट देणं महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. दॅट इज वाय हिअर सेड दे शुड गिव्ह सिमिलर ट्रीटमेंट टू पीपल ऑफ द सिमिलर पोझिशन. हे लक्षात ठेवा हा. म्हणजे तुम्ही म्हणाल की मिडल लेवलला आणि लोअर लेवलला सेम ट्रीट करा. नो, जी सिमिलर पोझिशन वरती आहे त्यांना मात्र तुम्ही इक्वली ट्रीटमेंट देणं महत्वाचं आहे. ऍज पर दी पोझिशन दे शुड नॉट डिस्क्रिमिनेटेड with respect of age, caste, gender, religion, relation, etc. etc. म्हणजे कोणाची कास्ट बघून त्याला ट्रीट करू नका किंवा जेंडर बघून ट्रीट करू नका, रिलीजन बघून ट्रीट करू नका, रिलेशन मध्ये असेल तर ट्रीट नका करू. म्हणजे प्रत्येकांना तुम्ही काय करणं महत्वाचं आहे, इक्वली ट्रीटिंग देणं, इक्वली ट्रीट करणं इम्पॉर्टंट असेल. नेक्स्ट इज डिसिप्लिन. डिसिप्लिन मीन्स सिन्सिअरिटी, ऑबिडियन्स, respect of authority and observance of rules and regulation. So discipline म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणतो, discipline means rules and regulation. Discipline means sincerity, obedience, respect of authority. ओके, हे सगळं तुमच्या डिसिप्लिन मध्ये इन्क्लूड्स असेल. सो सबऑर्डिनेट शुड रिस्पेक्ट देअर सुपरवायझर अँड ओबे देअर ऑर्डर. मग डिसिप्लिन म्हणजे काय हो, तर तुम्ही काय करा, तुमच्या सुपिरियरची ऑर्डर ही फॉलो करा आणि त्याला रिस्पेक्ट देणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. स्मूथ रनिंग ऑफ द एंटरप्राइजेस, आणि मग काय होऊ शकतं, तुमचं एंटरप्राइज हे स्मूथली रनिंग होऊ शकतं. सबऑर्डिनेट बट ऑल्सो ऑन द पार्ट ऑफ द मॅनेजमेंट. डिसिप्लिन कॅन बी इन्फोर्स्ड गुड सुपिरियर अँड क्लिअर अँड फेअर अग्रीमेंट विथ द वर्कर. डिसिप्लिन मुळे नक्कीच काय होऊ शकतं, तर एक गुड सुपिरियर किंवा गुड रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकतं अँड क्लिअर अँड फेअर अग्रीमेंट सुद्धा तितकंच आपल्याला बघायला मिळेल. Next, initiative. Encourage to take. Initiative means encourage to take the initiative in the work assigned to them. म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं, तर तुमच्या क्लासमध्ये सुद्धा काही स्टुडंट आहे. इज इट क्लिअर? काहीच रिस्पॉन्स देत, म्हणजे हार्डली 2 ते 3 स्टुडंट आहेत. ओके मॅम, येस मॅम, आन्सर देणारे पण आहे. इनिशिएटिव्ह कोण, जे आपण काय करू शकतो, टू इंथुजियास्टिकली और इन्व्हॉल्व होऊन आपण एखादी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करणं म्हणजेच इनिशिएटिव्ह म्हणतो. सो इनकरेज टू टेक अ इनिशिएटिव्ह इन द वर्क असाइन टू देम. म्हणजे ज्या ज्या एम्प्लॉईजना तुम्ही वर्क असाइन दिलेला आहे, वर्क असाइन केलेला आहे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ती वर्क कम्प्लीट करणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त काम करणं वेगळं आणि ते इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं वेगळं. जेव्हा तुम्ही इनिशिएटिव्हला इम्पॉर्टन्स देता तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट हे बघायला मिळतात. सो इनिशिएट ऍक्शन विदाउट बिंग आस्किंग टू डू. म्हणजे बऱ्याच वेळ असतं बघा, मॅनेजरने सांगितलेलं आहे ना, सो ओके, एखादं काम दिलेलं आहे ना, तर हे का हे न विचारता, ओके मॅनेजरने सांगितलेलं आहे ना, तर आपण काय करू शकतो, ते इनिशिएटिव्ह घेऊन काम कम्प्लीट करू शकतो. म्हणून स्पेशली इथे सेंटेन्स दिलेला आहे, इनिशिएट ऍक्शन मीन्स without being asked to do. Management should provide opportunity to its employees, help in developing an atmosphere of trust. आणि ह्या इनिशिएटिव्ह मुळेच नक्कीच काय होतं, तर एक गुड ऍटमॉस्फिअर ऑर्गनायझेशन मध्ये प्रिपेअर होतं. रोल नंबर सेंड करा. देन सजेस्ट इम्प्रूव्हमेंट इन फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लेस. आणि नक्कीच इनिशिएटिव्ह मुळे काय होणार आहे, तर इथे एक हेल्दी ऍटमॉस्फिअर प्रिपेअर होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं. वी कॅन इझिली अचीव्ह गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. फेअर रेम्युनरेशन. पेड टू वर्कर शुड बी फेअर रेम्युनरेशन. म्हणजे जितकं जास्त काम आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याला काय करा, तर फेअर रेम्युनरेशन देणं महत्वाचं आहे. as well as provide various facility. आणि मग काही एक्स्ट्रा फॅसिलिटी सुद्धा तुम्ही त्या रेम्युनरेशन सोबत देणं इम्पॉर्टंट आहे. सो फेअर रेम्युनरेशन बाकीचे आहेत पॉइंट, ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.
Thank you. Ma'am.